राम नारायण राम. आपल्याला माहिती आहे का की ध्यान करण्याची खरी पद्धत काय आहे, याचं नेमकं सिस्टम काय आहे? आजही लोक ध्यानाविषयी जागरूक नाहीत. यामागे काय कारण आहे? आपण सर्वजण जेव्हा जन्मलो त्याआधी आपण सगळे आपल्या आईच्या पोटात होतो. त्या काळात म्हणजे आईच्या गर्भात असतानाच सर्व मुलांनी ध्यान केलं. त्यावेळी आई जे काही खात होतेच आपलं अन्न होतं. आईच्या श्वासावरच आपल्या श्वासाचं अस्तित्व होतं. आपण जन्मताच ध्यानाचा सराव करूनच या जगात आलो आहोत. पण आता आपण ते सगळं विसरलो आहोत. ध्यान कसं करावं हे आपल्याला ना आपल्या घरच्यांनी सांगितलं, ना शिक्षकांनी, ना गावकऱ्यांनी, ना शहरातील लोकांनी, ना कुठल्या शाळेने, ना कॉलेजने आणि ना कुठल्याही राजकीय पक्षाने. आजकाल धर्माचे जे स्वयंघोषित ठेकेदार आहेत ते फक्त लोकांकडून पैसा उकळण्यासाठी आहेत. ते स्वतःच देव बनून बसले आहेत. फक्त कपाळावर तिलक लावलं, विशिष्ट कपडे घातले आणि देव घोषित झाले. पण कोणीही विचार करत नाही की मरणानंतर काय होईल. त्यावेळेस जो सर्टिफिकेट मिळतो त्याची चिंता कोणी करत नाही. मृत्यूच्या 2 मिनिटे आधी आपल्याला आपल्या आयुष्याचा रिपोर्ट कार्ड मिळतो. तेव्हा कळतं की आयुष्यभर काय काय चुका केल्या आहेत. मग वाटतं की एक शेवटची संधी मिळावी या चुका सुधारण्यासाठी. पण त्यावेळी शरीर इतकं कमजोर झालेलं असतं की काही करता येत नाही. शरीर परवानगी देत नाही. हे शरीर जिवंत ठेवण्यासाठी आपल्या आत असलेल्या 50,000 कोटी आत्म्यांना पोषण मिळालं पाहिजे. तेव्हाच आपलं मन आपली ऐकू शकतं, आपलं म्हणणं मान्य करतं. ध्यान करण्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मनाला सांगितलं पाहिजे, मन तू माझ्यासाठी ध्यान कर. मग मन उत्तर देईल, हो मी तयार आहे, तू सुरुवात कर. तेव्हा मन पूर्ण लक्षपूर्वक जागरूक होतं आणि आपल्या सर्व आंतरिक घटकांना आदेश देतं की सर्वांनी मिळून ध्यान सुरू करा. तेव्हा आपल्या आत असलेल्या 50,000 कोटी आत्म्या एकाच वेळी स्थिर होतात. आपण जसं ध्यानासाठी बसतो तसं आपलं असंख्य मन, आत्मा, चेतना, काहीही नाव द्या, सगळे लक्षपूर्वक ध्यान करायला लागतात. आपले अंतर्गत सिद्धांत त्यानुसार काम करतात. पण बाहेरच्या जगाच्या अपेक्षा आपल्याला पूर्ण करता येत नाही. म्हणून आपलं विवेक आपल्याला सावध करतो, हे चुकतंय की बरोबर आहे. ध्यान करत करत जेव्हा 7 दिवस होतात तेव्हा आपल्याला आपलं आत्मज्ञान होतं. तर आपण फारसे वाईट कर्म केलेले नसतील, आपली आत्मा शुद्ध असेल तर ध्यानाचे फायदे काय आहेत ते कळायला लागतं. पण आजकाल लोक वाईट कामात गुंतलेले असतात. मनात अनेक वर्षांची घाण साठलेली असते. त्यामुळे प्रत्येक माणसाला ध्यानाचे फायदे मिळायला वेळ लागतो. प्रत्येक माणसाने चांगल्या कर्मांची सुरुवात आपल्या घरापासूनच केली पाहिजे. आपल्या मुलांना समजावलं पाहिजे, त्यांना ध्यान काय असतं ते शिकवलं पाहिजे. सरकारनेही लोकांना ध्यानाविषयी जागरूक केलं पाहिजे. 1 तास ध्यान केल्याने शरीरात ऊर्जा येते, ध्वनी ऊर्जा तयार होते. ध्यानासाठी कोणताही खर्च येत नाही, फक्त लक्ष केंद्रित करावं लागतं. म्हणून सर्वांनी ध्यान करायलाच हवं. त्यामुळे आपल्याला स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवता येईल, मेंदू स्थिर राहील, जीवनात चांगले आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद येईल. ध्यानामुळे व्यक्तिमत्वात सुधारणा होते, नेतृत्व गुण वाढतात, तसंच जबाबदार नागरिक बनण्याची आणि समाजसेवेची भावना देखील विकसित होते.